हरे कृष्ण रामकृष्ण हरी. तर आज आपण रुद्राभिषेक म्हणजे शिवलिंगाचा अभिषेक करण्याची सर्व तयारी केली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, एका बाजूला मी अभिषेकाचं सामान घेतलं, एका बाजूला आरतीचं सामान घेतलंय. या ठिकाणी आपण शिवलिंगाचा अभिषेक करूयात आता. तर हे अभिषेकासाठी सामग्री आणि आरतीसाठी इथे आचमन पात्र आहे, ज्यामध्ये गंगाजल टाकून घेतलेला आहे. हात पुसायला कपडा आहे, वाजवायचा शंख आहे जो आरतीच्या अगोदर आणि आपण शेवटी वाजवत असतो. तर या ठिकाणी मी फळं कापून घेतलेत, भोग जो आपल्याला शिवजींना अर्पण करायचा आहे. आणि हे पूर्ण आरतीची सामग्री आहे जी या परातीमध्ये तुम्हाला दिसते. तर आपण हे शिवजींना देणार आहोत. तर इथे धूप आहे, दीप आहे, हे गंध आहे, वस्त्र कापूस केलेला आहे, अक्षदा आहेत आवाहन करण्यासाठी, आणि इथे धतुरा, धोत्र्याचं फूल, बेलपत्र, तिथे पांढरे फुलं आहेत आणि सोबतच तुळशीपत्र पण आहे. असा एक सेटअप आहे आरतीचा. हे दूध, दही, साखरेचं पाणी, उसाचा रस, तूप आहे आणि बाजूलाच मध आहे. काही फुलाच्या पाकळ्या करून घेतल्यात आणि शंख आहे जो आपण हे सामग्री ओतण्यासाठी आपण वापरणार, आणि या गडूमध्ये गंगाजल आहे. असा संपूर्ण सेटअप तुमच्यासाठी इथे करून ठेवलेला आहे. तर आपण सर्व सबस्क्रायबरच्या वतीने मी इथे रुद्राभिषेक करणार आहे. तर सर्वप्रथम आपण आचमन करायचं. ओम केशवाय नमः असं म्हणायचं आणि हात धुवायचा. ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, आणि शेवटचा ओम गोविंदाय नमः खाली टाकून द्यायचं. आणि त्यानंतर आपलं जे काही हात पुसायला कपडा ठेवला, हात पुसू शकता किंवा गरज नसली तरीही काही हरकत नाही. तर अगोदर आपण शिवजींचं आवाहन करू. अक्षदा टाकून थोडं त्या ठिकाणी आचमन करतो. मी काही सर्वोत्तम ब्राह्मण नाही जन्माने, पण तरीही साधी भोळी माझी पूजा आहे. शिवजी ते उपस्थित झालेले आहेत. नमः शिवाय. तर या ठिकाणी आपण अगोदर शंख घेऊयात जो अभिषेकासाठी वापरणार आहे, आणि त्यामध्ये दूध घेऊयात. तर व्हिडिओचा स्पीड वाढवलेला आहे तुमच्यासाठी. तर या ठिकाणी तुम्हाला जे काही दिसेल ते मी हळूहळू केलं आहे, म्हणजे स्पीड वाढवला आहे फक्त तुमच्यासाठी. तर आपण दुग्धाभिषेक केला, आता दह्याचा अभिषेक करूयात. हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशा प्रकारे आपण या ठिकाणी दही टाकून झाल्यानंतर, दह्याचा अभिषेक झाल्यानंतर आता तुपाचा अभिषेक. तर तूप गरम होतं म्हणून त्या पाण्यात ठेवलं होतं. आता तुपाचा अभिषेक या ठिकाणी तुपाची आहुती दिलेली आहे. आणि त्यानंतर मध घेतलं आहे बघा. तर हे असं सुंदर एकदम कलरफुल मध आता शिवजींच्या सुंदर विग्रहावर आपण टाकूया, शिवलिंगावर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हरी 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 हरी. तर या ठिकाणी मधाचा अभिषेक झालेला आहे. आणि शिवजींसाठी आज विशेष उसाचा रसही आणला आहे. वेगवेगळ्या फळांचा रस आपण या ठिकाणी वापरू शकतो आपल्या आपल्या सामर्थ्यानुसार. आणि मी उसाचा रस आणला जो गोड पण असतो, तर त्यामुळे शिवजींना आवडेल अशी अपेक्षा आहे आपली. तर आता मी साखरेचं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण शिवजींवर आता शेवटी पाण्याचा अधिक वापर केला जातो, कारण जे तूप आहे, दही आहे आणि मध आहे ते चिकट पूर्ण शिवलिंगावर निघून गेलं पाहिजे. तर साखरेचं पान झालं. आता गंगाजल. हर हर गंगे, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः
नमः शिवाय. तर या ठिकाणी आता जे काही मध तूप लागलेलं असेल, दही असेल ते काढून घेतोय मी, जेणेकरून आपल्याला स्वच्छ करता येईल. शिवलिंग आता स्वच्छ करून आता पाकळ्यांचा अभिषेक करूयात फुलांद्वारे. तर मी गुलाबाच्या पाकळ्या, काही झेंडूच्या पाकळ्या आहेत आणि काही पांढरं फुलं आहे. तर त्यानुसार शिवजींवर आपण फुलांचा अभिषेक करूयात. आणि त्यानंतर आता हे सर्व बाजूला करून मी आरतीची तयारी करतो. तर सर्वप्रथम आचमन केलं आहे आणि जो काही वस्त्र आहे किंवा जनेऊ म्हणता येईल ते मी इथे कापसाचं बनवून घेतलं होतं सुंदर कुंकू लावून, आणि ते मी अर्पण केलं. तुळशीपत्र अर्पण करतोय. शिवजींना देखील आपण तुळशीपत्र अर्पण करू शकतो, त्यांना अतिप्रिय आहे. बेलपत्र, महादेव यांना बिल्वपत्र अतिशय प्रिय आहेत, कारण लक्ष्मी स्वरूप आहे. आणि पांढरे फुलंही आपण या ठिकाणी त्यांना अर्पण करूयात. शुभ्र हा जो रंग आहे हा शांतीचं प्रतीक असतो. तर तो शिवजींना अर्पण करून आता त्यांचं आवडतं धोत्र्याचं फूल है ना, एक लोटा जल और धतुरे का फल, या प्रकारे आशुतोष शिवजी प्रसन्न होतात. आणि मी दुसरंही फळ ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण जागा नाही म्हणून त्याला आपण बाजूला ठेवूयात. आणि हे फूल होतं, पण कळी आहे धोत्र्याच्या झाडाची, आणि याला आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर सर्वांच्या वतीने पूजा होत आहे. तर लवकरात लवकर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका, नाहीतर तुम्हाला पुण्य मिळणार नाही. लवकरात लवकर. तर आता शिवजींना आपण भोग लावूयात, असा वरच्यावर साधी बोळी भक्ती, पण प्रयत्न चांगला, भाव चांगला. भावे विन भक्ती. तर आपली भक्ती भावे विन कोरडी असते. तर या ठिकाणी आता आरतीची तयारी करून घेऊयात. आणि दिवा लावलाय, आचमन करून लगेच धूप लावून घेऊयात. जो धूप आहे गाईपासून बनवलेला, जे काय घरामध्ये अगरबत्ती लावायची नाही. कोणी मारलं, श्राद्ध असेल तर आपण अगरबत्ती लावायची. तर मी इथे शंख वाजून घेतोय 3 वेळा. आणि विशेष शिवजींवर आपण गाईच्या शेणाचं म्हणजे गोवऱ्या जाळून जे भस्म येतं तेही या ठिकाणी टाकू शकतो आपण. जे मी टाकायचं विसरलोय, मी नंतर पूजेनंतर टाकणार आहे, जे तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही. तर मी गंध लावून घेतोय शिवजींना, आणि डाव्या हाताने घंटी वाजवायची आणि सुंदर 7 वेळा पूर्ण धूपाला शिवजींना अर्पण करायचं. त्या ठिकाणी ठेवून घेतो. आणि मग दिवा आहे, तुम्ही पंचारती वापरा किंवा असा दिवा देऊ शकता. तर या ठिकाणी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर शिवजींना या ठिकाणी धूप, दीप, नंतर पुष्प अर्पण केलेले आहेत. तर दैनिक जे पंचोपचार असतात त्यापैकी धूप, दीप, पुष्प झालेले आहेत, गंध झालेला आहे, आणि शेवटी 5वा म्हणजेच आपण भोग लावायचा होता तो आधी लावला. मी आता शंख वाजवून घेतोय परत 3 वेळा. आणि शंखावर असं पाणी टाकायचं असतं, उष्टा ठेवायचा नसतो. आणि अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे. उमापते हर हर महादेव. तर सर्वांच्या वतीने पूजा झालेली आहे. लवकरात लवकर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, नाहीतर तुम्हाला पुण्य भेटणार नाही आहे. तर विठोबा रखुमाई यांचं दर्शन अशा प्रकारे, हे गोपालजीचं दर्शन. नमः पार्वती पतये हर हर महादेव.